नमस्कार मंडळी, हा गेल्या महिन्यातलाच व्हिडिओ आहे. मला माहिती आहे खूपच जास्त लेट झाला हा व्हिडिओ टाकायला, पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करणार. डॉक्टरने मला 2-3 दिवस वेट करायला लावलं होतं. कॅस्टर ऑइल पण दिलं होतं आणि कळांच्या गोळ्या पण दिल्या होत्या, पण मला काही कळा आले नव्हते. नॉर्मलच कळा आले होते आणि डॉक्टर बोलले काही कळा नाही आलं तर तुला ॲडमिट व्हायला लागेल. तर ह्या टायमाला मला 8:30ला डॉक्टरने सकाळी ॲडमिट व्हायला लावलं होतं. तर मी गेले होते ॲडमिट व्हायला आणि नंतर गेल्यानंतर डॉक्टरने खूप सारे रिपोर्ट्स काढले होते आणि मला बोलले की चेंज करून घे कपडे. तर मी चेंज केले होते, रिपोर्ट्स केले आणि खूप सारे डॉक्टर बोलले की वॉक कर, नॉर्मल डिलिव्हरीला प्रॉब्लेम नाही होणार, श्वास आत घे बाहेर घे, अशा पण मग खूप साऱ्या गोष्टी मला डॉक्टरने सांगितल्या होत्या. आणि मग खूप सारी वॉकिंग केली मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी. आणि नंतर तिथे गेल्यानंतर डॉक्टर बोलले की तुझी हार्टबीट पण चेक करू. तर माझी हार्टबीट चेक केली होती, आधी नॉर्मल होती. मग बेबीची हार्टबीट चेक केली, तिथेही नॉर्मल होती. मग थोड्या वेळानंतर बेबीची आणि माझी पण हार्टबीट कमी झाली होती आणि ह्या टायमाला मला कळा पण आल्या होत्या. तर तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल माझी सी सेक्शन झाले का नॉर्मल डिलिव्हरी आणि बेबी बॉय झालं का बेबी गर्ल झाली. भेटू त्याच्या